The Planets by Boy Kim Chang. Poetry Explanation and Analysis in Marathi. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्रो विथ ऑल. आज आपण बॉय किम चँग यांची पोएट्री द प्लॅनेट्स हिच्याबद्दल ॲनालिसिस बघणार आहोत आणि तसंच एक्सप्लेनेशन पण आपण मराठीमध्ये बघायचं आहे. आणि आपण सुरुवात करूया. जर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असेल आणि अजून देखील आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल बटन देखील ऑन करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. थोडंसं पोएटबद्दल तर बघा, बॉय किम चँग बॉर्न इन 1965, अर्थात त्यांचा जन्म 1965चा आहे. इज अ सिंगापूर बॉर्न ऑस्ट्रेलियन पोएट, अर्थात त्यांचा जन्म कुठे झाला तर सिंगापूर येथे, पण त्यांची जर नॅशनॅलिटी बघितली तर ऑस्ट्रेलियन आहे. ठीक आहे. ही इज ऑफ चायनीज डिसेंट. ही इज वाइडली रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिसिंग सिंगापूर पोएट्स टू इमर्ज इन 1990s. पुढे बघा, बॉय हॅज पब्लिश 4 कलेक्शन्स ऑफ पोएट्री, अर्थात त्यांचे पोएट्रीचे 4 कलेक्शन्स आहेत. फॉर हिज आर्टिस्टिक अचिव्हमेंट ही रिसिव्ड द नॅशनल आर्ट्स काउन्सिल यंग आर्टिस्टिक अवॉर्ड इन 1996. 1996मध्ये त्यांना अवॉर्ड देखील मिळालं आहे, नॅशनल आर्ट्स काउन्सिल यंग आर्टिस्टिक अवॉर्ड. हे नाव तुम्ही लक्षात घ्या. सो पुढे बघा, ही टॉट फॉर 13 इयर्स ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे त्यांनी 13 वर्ष युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल इन ऑस्ट्रेलियामध्ये काम केलेलं आहे, शिकवलेलं आहे. तसेच इन 2016 म्हणजे 2016ला ही जॉईन नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ॲज अन असोसिएट प्रोफेसर ॲट इट्स स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड करंटली हेड ऑफ द इंग्लिश डिपार्टमेंट. सो इथं त्यांचं थोडंसं करिअरबद्दल सांगितलं आहे. पुढे बघा, ही इज द co-editor of anthology Contemporary Asian Australian Poets published in He is the co-editor of anthology Contemporary Asian Australian Poets published in 2014. पुढे बघा, बॉयज वर्ड्स हायली रिगार्डेड बाय बोथ ऑफ द अकॅडमिक अँड रायटिंग कम्युनिटीज इन सिंगापूर. ठीक आहे. हे इथं आपण थोडंसं पोएटबद्दल बघितलं. त्याच्यानंतर इथं थोडक्यात आपल्याला आपली जी पोएट्री आहे तिच्याबद्दल आपण पोएट्रीचा ओव्हरव्ह्यू बघू. सो बघा, द पोएट बिगिन्स द पोएम बाय स्टेटिंग वॉट द प्लॅनर्स डू. म्हणजे पोएमची सुरुवात कशाने होते तर प्लॅनर्स काय करतात हे स्टेट करतात पोएट, आणि त्यानुसार पोएट्रीची सुरुवात होते. ॲज द पोएम प्रोसीड वी कम टू नो हाऊ द प्लॅनर्स अचीव वॉट दे एम फॉर. म्हणजे जशी पोएम प्रोसीड होते, पुढे जाते, त्यानंतर आपल्याला कळतं की प्लॅनर्स कशा पद्धतीनं त्यांचं जे एम आहे ते अचीव करतात. पुढे बघा, टॉवर्ड्स द एंड ऑफ द पोएम द पोएट डिपिक्ट्स हाऊ द प्लॅनिंग हॅज अफेक्टेड टू द पोएट. म्हणजे ही जी प्लॅनिंग आहे ती कशा पद्धतीनं पोएटना इफेक्ट करते हेचं आपल्याला परिणाम हा सगळ्यात शेवटी पोएट्रीच्या एंडला बघायला मिळतो. पुढे बघा, बॉय किम चेंग इज टॉकिंग अबाउट फास्ट डेव्हलपिंग मॉडर्न सिंगापूर. म्हणजे ते या ठिकाणी या पोएट्रीमध्ये फास्ट डेव्हलपिंग म्हणजे सिंगापूरचं जे काही मॉडर्न सिंगापूरचं फास्ट डेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्याबद्दल इथं चर्चा करताना दिसतात. हे लॅमेंट्स ऑन द लॉस ऑफ ह्युमॅनी एलिमेंट इन द सराउंडिंग्स. म्हणजे ते लॅमेंट्स अर्थात दुःख व्यक्त करतात की आजूबाजूला जे काही चाललं आहे सगळं मॉडर्नायझेशन चालू आहे त्याच्याबद्दल जो काही निसर्गाचा वगैरे लॉस्ट होत आहे त्याच्यासाठी त्यांचं हृदय जे आहे तर ते लॅमेंट्स व्यक्त करतं. पुढे बघा, ही बिकम नॉस्टॅल्जिक अबाउट हिज बॉन्डिंग विथ द ओल्ड सिटी. म्हणजे त्यांचं थोडंसं ओल्ड सिटीवरती त्यांचं थोडं प्रेम आहे अशा पद्धतीने इथं दिसतं. पुढे बघा, we all can hear the echo of his words in our own heart when we come across such a modernization around us. म्हणजे आपण सुद्धा ते फील करू शकतो अशा पद्धतीने इथं दिलं आहे. पुढे बघा, we may sympathize with the poet when he declares at the end of the poem that the harsh reality of modernization have numbed his heart. म्हणजे कशा पद्धतीनं ही जी हार्श रियालिटी आहे मॉडर्नायझेशनची ती त्यांच्या हृदयाला कशा पद्धतीनं नम करते हे इथं शेवटी आपल्याला कळतं आहे पोएट्रीच्या शेवटी. तसेच पुढे दिलं इथं, द फ्री वर्ड्स फ्रॉम ऑफ द पोएम इज सुटेबल टू द फ्री एक्सप्रेशन ऑफ द पोएट्स फिलिंग. म्हणजे इथं फ्री वर्ड्समध्ये लिहिली गेलेली पोएम ही सूट करते पोएटच्या फिलिंग्स. सो बघा पोएम द प्लॅनर्स. आता इथं बघा कशा पद्धतीने आहे, दे प्लॅन दे बिल्ड. आता तिथं दे कशासाठी यूज झालं आहे तर एक मिनिट,
तर इथं जे दे आहे तर ते बिल्डर्ससाठी, केवळ बिल्डर्स नाहीत तर त्याच्यामध्ये मजूर आले, इतर गवंडी लोक आले, तसेच सुपरवायझर्स आणि इवन इंजिनियर्सचा समावेश इथं देमध्ये केला गेलेला आपल्याला दिसतो आहे. तर ते पोएट काय म्हणतात, ते प्लॅन करतात, दे बिल्ड अर्थात ते त्याच्यावरती वर्क देखील करतात. ऑल स्पेसेस आर ग्रीडेड फिल्ड विथ परम्युटेशन्स ऑफ पॉसिबिलिटीज. म्हणजे जे पूर्वीचे प्लेसेस रिकामे होते ते आता भरून गेलेले आहेत आणि हे जे लोक आहेत ना त्यांना जिथं पाहिजे तिथं कसं वाटेल तसं हे आता त्याच्यावरती वर्क करू शकतात, अशा पद्धतीने इथं सांगितलं आहे. पुढची ओळ बघा, द बिल्डिंग्स आर इन अलाइटमेंट विथ द रोड्स विच मीट ॲट डिझायर पॉईंट्स लिंक्ड बाय ब्रिजेस ऑल हँग इन द ग्रेस ऑफ मॅथमॅटिक्स. अर्थात ते बिल्डिंग्स रोडसोबत अशा पद्धतीने जोडतात, म्हणजे अशा पद्धतीने ते अरेंज करतात की बिल्डिंगमधून जर कोणी जाऊ लागले तर तो डायरेक्टली त्या रोडवरती पोचला जाईल. आणि तसेच हे जे रोड्स आहेत त्याच्यावरून ते ब्रिज देखील बनवतात असं इथं सांगितलं आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं आहे तर मॅथमॅटिक्समुळे शक्य झालं आहे. आता म्हणजे काय तर मॅथमॅटिक्स म्हणजेच इथं डायग्राम प्लॅनिंग, ओके, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. सो पुढे बघा, दे बिल्ड अँड दे विल नॉट स्टॉप. म्हणजे ते तसंच त्याच्यावरती काम करत राहतात, ते बांधत राहतात, बिल्ड करत राहतात आणि ते अजिबात आताच थांबणारे नाही आहेत, कारण त्यांच्या कोणतीच विल त्यांच्यामध्ये दिसत नाही थांबण्याची आणि ते आता बांधत राहतात आणि आता ते अजिबात थांबण्याच्या कोणत्याच मनस्थितीमध्ये नाही आहेत असं आहे. पुढे बघा, इवन द सी ड्रॉज बॅक अँड द स्कायज सरेंडर. म्हणजे आकाश जरी जमिनीला येऊन मिळालं आणि जो समुद्र आहे तो जरी पाठीमागं एक वेळ वाहू लागेल आणि आकाश जमिनीला येऊन मिळेल तरीसुद्धा हे जे बिल्डर्स आहेत किंवा हे जे प्लॅनर्स आहेत तर ते थांबण्याच्या मूडमध्ये नाही आहेत, मनस्थितीमध्ये नाही आहेत असं इथं सांगितलेलं आहे. पुढे बघा, दे इरेज द फ्लॉज द ब्लेमिशेस ऑफ द पास्ट, नॉक ऑफ युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टेरिटी. अर्थात इथं काय सांगितलं आहे तर कधी कधी असं आपण पण बघतो बघा की कोणती तरी बिल्डिंगमध्ये कुठेतरी तुटलेले फुटलेले काहीतरी फॉल्ट्स असतात, काहीतरी इम्परफेक्शन्स असतात, आपण बघतो बऱ्यापैकी बिल्डिंग्सना असं. मग हे दिसतानासुद्धा चांगलं दिसत नाही आणि इम्परफेक्शन्स पण असतात. पण इथं हे काय सांगितलं आहे तर हे जे लोक आहेत तर हे जे सर्व ब्लॉक्स आहेत, ब्लेमिशेस आहेत तर ते पूर्ण काढून टाकतात, म्हणजे हे सर्व ठीक करतात. आणि हे कशामुळे ठीक होतं त्यांचं तर हे स्किल्समुळं, त्यांच्यामध्ये असलेले स्किल्स यूज करून, कौशल्य यूज करून हे सर्व ठीक करतात. पुढे बघा, all gaps are plugged with gleaming gold, the country wears perfect rows of shining teeth. अर्थात जे काही सर्व गॅप्स असतील तर ते आता प्लग केलेले आहेत, अर्थात जोडलेले आहेत. आणि काय इथं सांगितलं आहे, द कंट्री वेअर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ. म्हणजे इथं आणि हे कसं दिसतं आहे तर माणसांच्या शायनिंग टीथसारखं हे इथं दिसतं आहे, चमकणाऱ्या दाताप्रमाणे हे इथं सुंदर दिसते, अशा पद्धतीने इथं सांगितलं आहे. पुढे बघा, anesthesia, amnesia, hypnosis, they have it all, so it will not hurt. The history is new again. The pilling will not stop. The drilling goes right through the fossils of last century. अर्थात बघा, इथं हे जे 3 वर्ड्स आहेत, ॲनेस्थेसिया, ॲमनेशिया आणि हिप्नोसिस, हे सायकोलॉजी इफेक्टबद्दल बोलत आहेत. दे हॅव द मीन्स. अर्थात इथं काय सांगितलं आहे बघा, तर आपण कधी कधी बघतो की खूप अचानक खूप खराब बिल्डिंग आणि अचानक कोणीतरी वर्कर येऊन, कोणीतरी इंजिनियर येऊन जर ती ठीक केली तर ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट आपल्यावरती होणार. बस हेच इथं सांगायचं आहे लेखकाला. पुढे बघा, द पिलिंग विल नॉट स्टॉप. अर्थात त्यांचं काम आता थांबणारं नाही आहे, कधीच ते थांबणार नाही. आणि इथं पुढं सांगितलं आहे, द ड्रिलिंग गोज राईट थ्रू द फॉझल्स ऑफ लास्ट सेंचुरी. अर्थात जे जुन्या बिल्डिंग्स असतील, जे जुन्या पुराण्या बिल्डिंग्स असतील हे सुद्धा हे लोक ठीक करू शकतात, अशा पद्धतीने तर सांगितलं आहे. सो बघा लास्ट स्टॅन्झा, बट माय हार्ट वूड नॉट ब्लीड पोएट्री. अर्थात माझं मन रक्त गाळायचं त्याची इच्छा नाही आहे, अशा पद्धतीने तर सांगितलं आहे. अर्थात इथं ते आपण मगाशी ज्याप्रमाणे बघितलं तसंच शेवटी पोएट आपल्याला इथं लॅमेंट्स अर्थात दुःख व्यक्त करताना दिसतात. तर त्यांचं हृदय, जे त्यांचं इको, त्यांचे जे वर्डचे इको आहेत ते आपल्याला आपण पण फील करू शकतो, अशा पद्धतीने इथं सांगितलं गेलं आहे. माय हार्ट वूड नॉट ब्लीड, म्हणजे कोणत्याही प्रकारचे रक्त पाडण्याची माझी इथं इच्छा नाही आहे पोएट्रीवरती. नॉट अ सिंगल ड्रॉप टू स्ट्रेन द ब्ल्यू प्रिंट्स ऑफ आवर पास्ट टुमॉरो. अर्थात पास्टमधील
कोणताही एक सिंगल ड्रॉपचासुद्धा इफेक्ट मला टुमॉरोवरती पडू द्यायचं नाही, अशा पद्धतीने इथं सांगितलं आहे. पण मी इथं सजेस्ट करेन की तुमचे जे टीचर्स आहेत स्कूलमधील त्यांच्याकडून पण हा थोडंसं लाईन क्लिअर करून घ्या, कारण शेवटचा जो स्टॅन्झ आहे तो थोडासा कॉम्प्लेक्स आहे आणि तो मला वाटते की तुम्ही कन्फर्म करावा तुमच्या टीचरकडून पण, कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं असू शकतं. सो तुमच्या टीचरकडून तुम्ही ते एकदा कन्फर्म करून घ्या. सो अशा पद्धतीनं आपण बघितलं ही जी द प्लॅनर्स बाय बॉय किम चेंग, आणि मला वाटते तुम्हाला समजली असेल. आणि जरी काही डाऊट राहिले असतील तर मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सना आणि 11वीचे जेवढे विद्यार्थी तुम्हाला माहीत आहेत ते सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.